नमस्कार. जय श्री कृष्ण. जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल. किंकर माधवीचा प्रश्न होता. किंकर चाकर नोकर किम करोती. प्रश्न असलेला, उत्तर नसलेला, सर्वसामान्य, ऑर्डिनरी, कॉमन मॅन, सर्वंट, नॉट द मास्टर. आज जे ध्यानात एकादशीच्या निमित्ताने विचार झाला. एकादशीचं महत्व काय? अनेक प्रकारे निरनिराळ्या सत्रांमध्ये सांगितलं. पण हे आजचं नवीन तर्क असा, चंद्राचे 15 दिवस असतात. पौर्णिमेकडून अमावास्येकडे, अमावास्येकडून पौर्णिमेकडे दर 15 दिवसांनी. त्याचे 3 भाग जर केले, 5, 5 आणि 5, 15, तर 11व्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी शेवटचा हिस्सा सुरू होतो. शेवटचा आश्रम. पहिले 5 निघून गेले. बालपणात, किशोरावस्थेत, पांढरावस्थेत, तारुण्यात, विमूढ अवस्थेत, आणि ज्या अवस्थेत समजत काहीच नाही, समजून घेण्याची अवस्था. आणि दुसराही टप्पा निघून गेला. 6 ते 10. जे काही आकळलं, समजलं, त्याचा उपयोग करण्यामध्ये. भलतंच काहीतरी समजलं आणि भलताच काहीतरी उपयोग केला, हे लक्षात यायला लागलं. दुसरा टप्पा जसा संपला, दशमीचा अस्त होईस्तोवर की अरे कशी दशा झाली, कशी अवस्था झाली. दशमुख असलेला रावण संपायला वेळ आली. हे काय जमा करून ठेवला. जन्माला आलो तेव्हा तर काही न घेऊन आलो तर मस्त होतं, आनंदात होतं. जेवढं आवश्यक होतं तेवढं मिळून जात होतं, कोणी ना कोणी आणून देत होता. हे काय करत बस, हे कसं कळलंय, उपयोग बरोबर नाही केला जे कळलं त्याचा. हे शेवटचा टप्पा सुरू झाला एकादशी. इथून आता अमावास्या येईस तर निरूपण, निर्वाण पदाकडे जाण्याची तयारी. हा दिवस महत्वाचा, जीवनाचा हा टप्पा सगळ्यात महत्वाचा. बिकॉज इट इज स्टिल नॉट टू लेट. एकादशी इज अ बिग रिमाइंडर, लाऊड रिमाइंडर, जोरात आठवण करून देते की बाबा रे, अजूनही उशीर नाही झाला, मात्र सुरुवात झाली आहे संपण्याची. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. शेवट होण्याची सुरुवात झाली आहे. सावधान, पुन्हा नाही उलट जाणार. अमावस्या येईल, मृत्यूनंतरच पुन्हा सुरुवात होईल. हे जीवन वाहून जाईल. आता अजूनही तेच जर जमा करण्याचं असेल तर मग एकादशीचं महात्म्य. जीवनात आला आहे कानडा, कानडा राजा पंढरीचा. सुंदर. अच्छा, 18वा, हे भगवद्गीतेचा जो 18वा अध्याय सुरू आहे त्याचाही तोच संकेत आहे. नावच मोक्ष, संन्यास, योग. मोक्ष जर हवा असेल, त्या नावातच संकेत आहे, तर सोडावं लागेल संन्यास. सुटका करून घ्यायची असेल, मोक्ष, फ्रीडम, स्वातंत्र्य जर हवं असेल तर संन्यास सोडावा लागेल. सोडलं तर योग झाला. काय सोडायचं, जी चुकीची धारणा झाली आहे. तम विद्या दुःख संयोग वियोग योग सन्नितम.
सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. निर्वाण पद जर हवा असेल 6व्या अध्यायातला हा श्लोक. ध्यान योगात, आत्मसंयम योगात ज्याच्यासोबत सध्या संयोग झालाय ते उद्देशाने सोडावं लागेल, प्रयत्नपूर्वक सोडावं लागेल. तर मग जी अवस्था होईल ती योग राहील. ज्यासोबत आता संयोग झाला आहे संसारासोबत, खंड खंड सोबत जो संयोग झाला आहे, तुकड्या तुकड्यांसोबत जुळून गेलो आहे, ते सोडावं लागेल. तर अखंड सोबत योग स्वतः सिद्ध आहे. लाट लाट लाठी 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 सोडल्या तर सागर प्रगट आहे प्रत्यक्ष. स्वप्न अवस्थेत जर गुंतून बसण्याचं सोडलं तर द्रष्टा तर जेव का तेव्हा साक्षी आहेच. नाकातलं, कानातलं, हातातलं, गळ्यातलं सोडण्याची वृत्ती असली तर सोनं सर्व दूर आहे, सर्व व्याप्त आहे. जितकं जितकं जमा केलं तितकं तितकं खंड 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 मध्ये अजून वाहून घेतलं, अजून ओढून घेतलं, अजून wrapped up in fractions, portions. ह्याच्यापासून संन्यास घेण्याची वृत्ती असली तर पूर्ण फ्रीडम, पूर्ण मोक्ष हे संकेत देणारा अर्जुन म्हणतो, हे भीष्म माझे आजोबा, हे द्रोण माझे गुरु, हे कृपाचार्य आमचे कुलगुरु, हे माझा मामा, हा माझा चुलता, माझे हा 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 तुकडा 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 तुकडा. हे तुकडे तुकडे सोडण्याची जर तयारी असेल तर मग एक आहे जे कॉमन फॅब्रिक आहे त्यातला पडद्यावर दिसणारे पात्र, च्या पलीकडे बघण्याची क्षमतेसाठी हे पात्रांच्या पलीकडे लागेल. पात्र सोड तर बॅकग्राऊंड सिंगल सेम सेल्फ इन ऑल. ते निर्देश करणारा मागच्या वेळेस 15 श्लोक झाले ते 16व्या श्लोकापासून सुरुवात करू. तत्र एवं सति कर्तारम आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृते बुद्धित्वान् स पश्यति दुर्मतिः. परंतु ऐसा होने पर भी जो मनुष्य अशुद्ध बुद्धि होने के कारण उस विषय में यानी कर्मों के होने में केवल शुद्ध स्वरूप आत्मा को कर्ता समझता है, वह मलिन बुद्धि वाला अज्ञानी यथार्थ नहीं समझता. ऐसा होने पर भी असं असूनही तत्र एवं, कसं असं असूनही म्हणजे कसं असूनही, मागच्या वेळेस सुट्टी होती त्याच्या आधी जे झालं होतं की 5 आहे कारण, जे काय होतं त्याच्यासाठी. आणि तू हे जे तुकडा आहेस ते एक कारण आहे. अजून 4 मोठे महत् कारण आहे. अधिष्ठानम तथा कर्ता कारणम च पृथक विधम. 14व्या श्लोकात सांगितलं होतं विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचमम. ते विसरलं असेल तर मी व्हॉट्सअपवरून पुन्हा पाठवून देऊ शकतो तो भाग. कोणते 5 भाग आहे जे काय होतं त्याच्यासाठी कारणीभूत असलेले. आणि आपण छाती ठोकून म्हणतो मी केलं, माझ्यासोबत झालं, मी हे चांगला केलं किंवा मी हे मूर्खपणा केला. न चांगुलपणा एकट्याने होत ना मूर्खपणा एकट्याने होत. चांगुलपणा, मूर्खपणा, उत्तमपणा, हीनपणा सगळ्याच 5ही कारणीभूत आहे. 5 सर्कमस्टान्सेस मी मात्र एक आहे त्यातला 5. असं असूनही तत्र एवं या श्लोकात म्हटलं ऐसा होने पर भी कर्तारम आत्मानं केवलम तुझ्या. स्वतःला जे समजून घेतात, स्वतःचे 2 स्वरूप आहे. आता जे जी ऐकून राहिली आहे तिचे 2 स्वरूप आहेत, एक खंडित आहे आणि एक अखंड आहे. हे स्वतःला आरशात दिसणारी तेवढी मानून घेणारी तेवढी आहे. मी केलं ते एकदम चूक. आता कळलं तू नाही केला. तू एक हातभार लावा, जगन्नाथाचा रथ ओढला जाता समोरचे दोघं धरले 2 म्हणून देख मैंने खिचा.
बाबा 1000 लागले मागे म्हणून जरा वळून तर पहा. हो पण समोर मी आहे ना. तर समोर मी आहे तर काय बाकीच्यांनी सोडलं तर काहीच नाही होणार. तसा मी हे केलं नाही, त्याच्या मागे 4 महारथी लागले तुझ्या मागे दिसत नाही आहेत. त्यांच्यानी ओढल्या जात आहे. आणि मी खड्ड्यात टाकलं तेही त्यांच्या हातभाराने होते आहे. ते जे खंडित मी आहे ती नुसती जबाबदार नाही आहे. मग अखंड जी मी आहे ती नाही, ती पण नाही. ते मी पूर्ण परमात्मा स्वरूप आत्मस्वरूप जे आहे ना, तेही जरूर ते नाही. कारण आत्मा तर अकर्ता आहे, निर्लेप आहे, निर्विकारी आहे. ते जो सगळं आहे ऑलरेडी तो स्वतः आहे सगळं. त्याला काही मिळवायचं नाही. तुझे जे शुद्ध स्वरूप आहे आत्मस्वरूप मस्त आहे. कानडा राजा पंढरीचा राजा आहे तो. संकेत मात्राने संकल्प मात्राने मद्भावा मानसा जाता येशाम लोकम इमा प्रजा. 10व्या अध्यायात विभूती योगात सांगतो. मी मनात विचारायला सगळं होऊन जात आहे, काहीच करा नाही लागत. हे सगळेचे सगळे येशाम लोकम इमाम प्रजा. हे 14 भुवनामध्ये जे काही जन्मलं आहे, जे काही क्रिएशन, एंटायर क्रिएशन मग भावा माणसाच्या मनातल्या भावांनी निर्माण. ब्रह्माचं नाव आहे मनोज. मनातून उपजलेलं म्हणजे मनात विचारायला असं कोणतरी अपॉइंट करून तिथे बनवत बसलं दिवस रात्र झालं निर्माण. कोण आहे मी? हा इकडे काय चारी दिशेने पाहिला तर चतुर्वदन झालं. आणि अजून काम करणं झालं. क्रिएशन सुरूच आहे अजून. क्रिएशन अँड डिझोल्युशन. तो तू आहेस. तर त्याला हे धंदे करायची आवश्यकता नाही. युद्ध आणि याला धडा शिकवू आणि हे आपलं जमा करू, नाही तर असं होईल तसं होईल. अरे तुझ्या संकल्पाने हे सगळं निर्माण आहे. तर ते पूर्ण परब्रह्म अखंड स्वरूपही तू करतार नाही आहे. आणि खंड 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 जे मी जो आहे एवढा तोही पूर्ण जबाबदार नाही आहे. कारण तेवढ्याचे होऊ नाही शकत. म्हणजे मी जबाबदारच नाही. जे काय होतं ते माझ्यामुळे नाही होत. मी एक भाग आहे. अखंड तर काही संबंधच नाही आहे. खंडित जे मी पूर्ण मी स्वतःला जी समजते. माझं नाव हे आहे, माझं स्वरूप असं आहे, माझं वय हे आहे, माझी जात ही आहे, माझं लिंग हे आहे, माझा देश हा आहे, माझी भाषा ही आहे, माझ्या आवडी निवडी, माझे संबंधी, हे सगळी जी मी आहे ती एक पंचमांश भाग आहे फक्त. 5 पैकी 1 भाग. आणि वास्तविक जे तू आहे त्याचं ती सावली आहे सगळीच्या सगळी. मी बनवतो का माझी सावली? किती लक्ष देऊन बनवली सावली. खूप सावरून सावरून धरून बरोबर सोबत नेतोय. बांधला का दोऱ्याने सावलीला? मेक शुअर कलर मागे अर्धी राऊंड तर नाही गेली. सांडून नको, सांडायला नको. पक्क कर सावली. नाही काहीच नाही, मी काहीच नाही करत. माझं त्यामध्ये नाही सावलीची. ती येते आपण मागे येते ते येते. मला काही घेणं देणं नाही. तसं हे आहे सगळं. जर आत्मरूपाने स्वतःला सांगलं तर असं असूनही तत्र एवं असती. असं असून सुद्धा असती म्हणजे आहे. तत्र म्हणजे तसं. एवं असंच आहे. असं असून सुद्धा तत्र एवं असती कर्तारम आत्मानं केवलम तुयः. 16वा श्लोक. कर्तार मी आहे, आत्मा आहे, फक्त मीच आहे. फक्त माझ्याच्याने होते झालं आहे. तू तू म्हणजे बट या असा जो विचार करतो पश्चात्यकृत बुद्धित्वान, असं ज्याला दिसते खूप आपली अक्कल लढवून असं ज्याला समजते की अरे नाही 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 हम ज्ञानी आहे, आत्मा आहे आपण, शरीर नाही. पण तरी जर बुद्धीत असेल मी केलं माझ्याच्याने झालं, चांगलं आहे अथवा वाईट. सपश्यती दुर्मती, असं ज्याला दिसते ते दुर्मती आहे, बिघडली बुद्धी, डिस्ट्रॅक्टेड आहे, मती बिघडली आहे, बरोबर नाही समजला, चुकीचं दिसला. यस्य न अहम कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते.
हत्वापि स इमान लोकान हन्ति न निबध्यते। 17वां श्लोक। जिसके अंतःकरण में मैं करता हूँ ऐसा भाव नहीं है, तथा जिसकी बुद्धि सांसारिक पदार्थों में और कर्मों में लेपायमान नहीं होती, वह इन सब लोगों को मारकर भी वास्तव में न तो मारता है और न पाप से बंधता है। न योद्ध से इति गोविंदम। मला नाही करायचा, मला हे नाही म्हणा, गुरु न हित्वा महानुभावा. अरे हत्वा म्हणजे मारणे, यांना कोणी मारते का? गुरुला आपल्या. मला नाही करायचं, असं नाही करायचं आहे. अहो बता महत पापम. अरे बापा, अहो मता, अहो बता महत पापम. हो माय गॉड, मी काय पाप करायला चाललो होतो. ह्याच्यात सगळी काय भावना आहे, मी अर्जुन. हा जो मी अर्जुन नावाचा जो आहे तो, त्याच्यामध्ये सुरुवात पहिल्या अध्यायातले जे श्लोक येतात, कार्पण्य दोष, अपहरत स्वभाव. दुसऱ्या अध्यायात मला तर भीती वाटते आहे. म्हणजे काय माझं कन्फ्युज माइंड गेलाय. असमूढ चेता, कन्फ्युज झालोय मी, भीती वाटते आहे, चूक करतोय. हे जे सगळं मी पण स्वतःवर लादून घेतलं, ते म्हणतोय अरे न हंती न निबद्ध. अरे तुला काही पाप नाही लागणार आहे याचा. वास्तविक स्वरूपात जर जागृत झाला तर, आणि तू न पाप लागणार आहे न तू मारला असा निर्णय होणार आहे. तुझ्यामुळे मेले, तुझ्यामुळे हे झालं असं नाही होणार आहे. धर्मासाठी जर आत्मरूपाने, जे श्रीकृष्णाने म्हटलं की यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ते आत्मरूपाने म्हटलं. तेच वाक्य मी पण म्हणू शकतो, तू पण म्हणू शकतो. धर्माचे जिथे डिसइंटेग्रस असेल, धर्म जिथे चुकत असेल, धर्माचं जिथे नुकसान होत असेल, त्याच्या रक्षणासाठी मी उभा राहील. अपहोल्डिंग द सिस्टम इंटेग्रिटी. ऑन आवर बिहाफ कृष्णाने म्हटलं होतं, त्या भावनेने जे केलं, यस न हम करतो भाव, ज्याच्या मनात मी करता आहे, मी केलं आहे असा भाव नाही आहे, बुद्धी यस्य न लिप्यते. अशा विचारांमध्ये ज्याची जिची बुद्धी लेपायमान नाही, इथे नाही रुतून जात. अरे येऊन वाईट आहे, मी युद्ध केलं, मी मारलं, माझ्यामुळे मरतील, माझ्यामुळे सगळ्यांना दुःख मिळेल, माझ्यामुळे विधवा होतील, माझ्यामुळे वर्णसंकर होईल, माझ्यामुळे रक्तपात होईल, माझ्यामुळे नुकसान होईल, किंवा मी जिंकेल, मला राज्य मिळेल, माझ्या भावाला राजा बनवू. कुठल्याच प्रकारे हत्वापि स इमान लोकान हंति न निबध्यते. ह्या चाहतून हत्या जरी झाली तरी पाप नाही लागणार. 18वां श्लोक. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधः कर्म च ओदन कर्णम कर्म करते त्रिविधः कर्म संग्रह. शास्त्रांमध्ये त्रिपुटी शब्द ऐकला असेल. त्रिपुटी म्हणजे तीनची पोळी बांधलेली. आपण कोणाला घरून अंगारा देणार असला, प्रसाद देणार असला, एक का पेपरचा तुकडा घेऊन त्यात थोडंसं टाकतो आणि कशी पोळी बांधतो, एक इकडून दाबतो आणि दुसरं तिकडून दाबतो. एक उजवीकडून फोल्ड केला, दुसरा डावीकडून फोल्ड केला आणि मग तिसरं समोरून आणून त्याच्यात घुसवून दिलं पुन्हा आत. त्याची पुडी बनते. म्हणते हे अंगारा घेऊन जा, चालला आता. तीन, एकच अखंड एकच आहे ना. पेपरचा तुकडा जो फाडला तो एकच आहे, चौकोन. तुकडा एकच आहे, तर त्याला काय केलं, इकडून फोल्ड केलं, इकडून फोल्ड केलं, इकडून फोल्ड करून आत कसं नेले, त्रिपुटी झाली. उघडतो तेव्हा काय होतं, इकडचं उघडलं, इकडचं उघडलं आणि इकडचं उघडलं आणि मग अंगारा लावला, जे काय तांदूळ प्रसाद. तर कागद एकच्या एक आहे. त्यात संकेत काय आहे, का बरं हे सांगतो उदाहरण. त्रिपुटी जी असते ती वास्तविक एकच असते. त्रिपुटी म्हणजे काय, तीनची बांधलेली पोळी. पोटी म्हणजे पोळी, तीनची पोळी. त्याचे ज्ञान ज्ञेय या श्लोकात, 18व्या श्लोकात, ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता. ज्ञान, ज्ञानी आणि जे जाणण्यायोग्य आहे ते. त्रिविधा कर्म चोदन किंवा कर्म
आणि कर्ता. जो करून आला, जे केलं जाते आहे कार्य, कर्म, कार्य आणि कर्ता, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. असं कुठलंही हे उदाहरण कशालाही लावलं जाऊ शकतं. ज्याला समजते आहे, जे समजावल्या जाऊन राहिलं आहे आणि ती समजण्याची क्रिया, जे करतो आहे, जो करतो आहे, जे केला जाऊन राहिला आणि जे कार्य आहे, ते जे बघतो आहे, जे दिसते आहे थोडक्यात म्हणजे, आणि जो बघतो आहे, मी समजा या कॅमेराकडे बघतो आहे, आता बघणारा मी जिथे बघतो आहे आणि ती बघण्याची क्रिया, असं कुठलंही कार्य हे खूप महत्वाचं आहे. हे गूढ ज्ञान आहे. हे ऍक्च्युली अखंड आहे. हा सिद्धांत आहे, एकच आहे. या साईडने आहे म्हणून मी स्वतःला बघणार म्हणतोय. त्या साईडचा जो तुकडा आहे त्याला म्हणतो जे बघितलं जाऊन राहिला. याच्या मधलं जे आहे त्याला म्हणतो हे बघण्याची क्रिया. आपण जुडलेले आहोत, एकच आहोत. मला कळत नाही म्हणून मी समजण्याचा जे प्रयत्न करतो आहे म्हणून म्हणतो मला ज्ञान संपादन करतो आहे. ज्याविषयी ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतायत ते ज्ञेय, ज्ञेय, त्यामधली जी क्रिया आहे हे तार्किक आहे. हा सिद्धांत आहे वेदांतचा. हे तत्वज्ञान आहे. मधली जी क्रिया आहे त्याला ज्ञान म्हणतो. वास्तविक जसं पोळी उघडल्यावर इकडची इकडची आणि इकडची उघडल्यावर हे तर एकच एकच तुकडा का? हो, एकाच्याच तीन केल्या होत्या दोन दिलं सोबत. जेव्हा उघडल्यावर एकच राहणार. हे थोडक्यात मी काही प्राप्त नाही करायचं आहे. त्या मनस्थितीत जर गेलं तर जे सगळं प्राप्तच आहे. काही समजून नाही घ्यायचं नवीन काहीतरी ज्ञान. त्या मनस्थितीत गेलं, त्या आत्म्यात शांत झालं तर सगळं स्वतः सिद्ध, स्वयंसिद्ध आहे. स्वरूप, न कुठे जायचं आहे, न कुठे मिळवायचं आहे, काही मिळवायचं आहे नाही, काही जाणून घ्यायचं आहे. स्वतःच्या रूपात, स्वरूपात जर सिद्ध झाला तर सगळं प्राप्त आहे. शांत मन होतं, समाधान आहे. कारण हा सिद्धांत है, जो प्राप्त है वो पर्याप्त है, और जो प्राप्त नहीं वो अपर्याप्त है. प्राप्त म्हणजे जे मिळालं आहे, जेवढं काही आहे ते पुष्कळ आहे, ॲडेक्वेट आहे, सफिशियंट आहे, जेवढं आहे तेवढं. आणि जे नाही मिळालं, जे अप्राप्त आहे, त्याला तर काही एंड नाही. आणि जेवढे कपडे घेतले तेवढे पुष्कळ आहे, पण अजून किती नाही घेतले ते तर एंडलेस आहे. किती दुकान आहे, किती मिल्स आहे, किती कॉटन आहे, किती प्रकारचे फॅशन आहे. आणि जेवढं खातो, जेवढं पोट भरून तेवढं प्राप्त आहे ते पर्याप्त आहे. जेवढे नातेवाईक संबंध आहे, जेवढ्या वस्तू घरात जमा करून ठेवल्या आहे, जेवढं आयुष्य मिळालं आहे, मुख्य जितके वर्ष आयुष्य मिळालं आहे ते पर्याप्त आहे. लक्ष दिलं तर अजून जगायचं, अजून जगायचं, अजून जगायचं, कसंही करून अजून वाढलं पाहिजे, त्याला तर काही एंड नाही. तर आता जर नाही ती अवस्था, तर पुढे होईल याला काही अर्थ नाही, असं शक्य नाही. जे मिळणार असेल ते आताच मिळू शकतात, तरच मिळू शकतं प्रेझेंट मोमेंट मध्ये. हे ज्ञान या श्लोकात सांगितलं, 18व्या श्लोकात, ज्ञान, ज्ञाता और ज्ञेय ये तीन प्रकार की कर्म प्रेरणा है. कर्ता, करण और क्रिया ये तीन प्रकार का कर्म संग्रह आहे. नुसतं विभाजन केलं आहे, वास्तविक एकच आहे. आणि हे ध्यान करण्यायोग्य विचार आहे हा. याच्यावर गूढ विचार करायला मी काय शोधते, कशासाठी जाते, काय हवंय मला, काय नाही आहे माझ्याजवळ जे अप्राप्त आहे ते. मन अशांत का आहे? बाहेर शोधत गेलं तर अशांतीच आहे. अजून अजून मध्ये अशांतीच आहे. अजून म्हणजे इनॲडेक्वेट आहे. अजून हवा म्हणजे पूर्ण नाही आहे, पूर्णत्व नाही आहे, अपूर्ण आहे, अखंड नाही, खंड 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 आहे, तुकडा तुकडा तुकडा, कस्तुरी मृगासारखा. आणि हा सुवास कुठून येत, हा सुगंध कुठून येत आहे, सुगंध कुठून येत आहे? ते मृग धावूनच राहिला, धावूनच राहिला, धावच राहिला. वास्तविक हत्या आहे. इतका घसा तहान लावून पण ते
कस्तुरी मृगाचे सुगंध म्हणजे मागे धावत धावत शेवटी मरून पडतात. त्यानंतर पारधी शिकारी येऊन त्याच्या बिंबीतून ते कस्तुरी काढून घेऊन जातात. त्याच्याच जवळ होता, स्वतः स्वतः सुवास स्वतःचा होता. जसा श्वास आपला स्वतःचा आहे. जोपर्यंत आत जाऊन ती ओळख नाही पटली, स्वतःच वैभव नाही कळलं. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. तिसऱ्या अध्यायात श्लोकाला होता कर्मयोगात. जे आपल्या जवळ आहे, जेवढं प्राप्त आहे, तो त्यात जोपर्यंत मन पक्का नाही झाला, परधर्म मग इनसिक्युरिटी, भयावह, इनएडिक्वसी, अपूर्णतेचा अनुभव. ते इथे हा संकेत 18व्या श्लोकात होता. मोक्ष संन्यास योग. 19वा श्लोक 18वा अध्याय. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. गुणों की संख्या करने वाले शास्त्र में ज्ञान और कर्म तथा कर्ता गुणों के भेद से तीन तीन प्रकार के कहे गए हैं, उनको भी तू मुझसे भली भांति सुन. हे सांख्य योग, एनालिटिकल डिजिटल वर्ल्ड. मला असं वाटतं हे एकदा उल्लेख करून झाला असेल. हे दुसरा अध्याय जो आहे त्याचं नाव सांख्य योग आहे. एनालिटिकल अंडरस्टँडिंग, एनालिसिस, नंबर्स, न्यूमेरोलॉजी, संख्या, गिनती, गणना, मोजणं, डिजिट्स. म्हणजे कपिल मुनी होऊन गेले. माहिती आहे, एकदा झाली आहे ही गोष्ट, पण हलकीची आठवण करून देतात. कपिल मुनी, दोन कपिल मुनी होते, एक वास्तविक आणि एक नकली. दोन कृष्ण होते, एक वासुदेव कृष्ण, एक पौंड्रिक कृष्ण. हनुमानाची कथा आहे. राम आठवत असेल, रावणाने माया रचली होती, इंद्रजीत, रावण. रामही अजून राम होऊन गेले होते. हनुमानाला कन्फ्युजन घरी, राम आहे, राम नसताना सुद्धा. असं आपण जेव्हा तलावात पाहतो खाली, तर दोन दिसतात. जो समोर उभे बघून राहिली ती आणि खाली दिसणारी जी आहे ती. 15व्या अध्यायात पहिल्या श्लोकात येतात, पुरुषोत्तम युगात ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थ प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्त्वं वेद स वेदविद. पहिले दोन शब्द काय आहेत तिथे? पहिला फर्स्ट वर्ड ऊर्ध्वमूलम अधशाखम. 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या पहिला टर्म. याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे संसाराच्या. उलटा टंगला आहे थोडक्यात. म्हणजे संसार जे आहे त्याचं रिफ्लेक्शन. तलावाकाठी जे झाडं असतात, तलावात ते उलटे दिसतात. लक्ष देऊन बघा. झाडाचा बुंदा माती जमीन खाली वर दिसते आणि आकाश आणि फांद्या, पानं, फळं खाली दिसतात. म्हणजे रिफ्लेक्शन मध्ये जेव्हा पाहिलं, त्या प्रतिबिंबात जे दिसतं ते जे आहे त्याच्या उलट आहे. तसं कपिल मुनी दोन होते, एक असली आणि एक इम्पॉस्टर. ऍक्च्युअल खऱ्या कपिल मुनींनी जे प्रतिपादन केलं त्याला सांख्य योग म्हणतात, सांख्यशास्त्र. त्यांच्या स्वतःच्या आईला सांगितलं त्यांनी, देवहूती मातेला. वडील कर्दम ऋषी, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ हिज टाइम, विमान निर्माण केलेलं आहे. घर, हाऊस बोट जशी शिखारा असतं काश्मीरमध्ये, तसं हाऊस एअरप्लेन निर्माण केलेलं आहे, मनाच्या वेगाने जाऊ शकणार आहे. पण त्यांनी रिटायरमेंट स्टेजमध्ये निघून गेले. म्हणाले, हा आहे कपिल, तुझी काळजी घेईल देवतीला. तर ब्रह्मचर्य झालं. कपिल म्हणाला, मलाही जात आहे साधना करायला. आई म्हणाले, राजा पण माझ्यासाठी काही व्यवस्था करून जाणार. म्हणाले, आहे ना आश्रम, इतके ऋषी मुनी शिष्य बाबांचे, ते सगळं तुझी व्यवस्था करतील. नाही राजा, माझी व्यवस्था म्हणजे माझी. तुझे बाबा ज्याच्याबद्दल बोलायचे, तू मधून मधून काहीतरी म्हणतो. माझंही तर काही भलं कल्याण करून जा, हे तर शरीराचं आहे. मग कपिल मुनी थांबले की अच्छा, आईला आता
कुतूहल निर्माण झालाय आत्म्याबद्दल. राजकुमारी होती ती आणि ब्राह्मण कुळातले होते कर्दम ऋषी. देव होती राजकुमारी, क्षत्रिय म्हणली होती. राजसिक प्रवृत्तीची पण अत्यंत सात्विक झालेली सती. आणि मग वर्षभर थांबले आणि रोज सत्संगाने जे सांगितलं सगळं ते सांख्य योगात झालं. हे इतके 3 गुण असतात आणि 9 हे असतात आणि 32 ते असतात आणि 24 असतात. असं तसं 5 कोश असतात. स्वतः त्याच्या आत आत्मा असतो. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि मग आत्मा जे काय आनंदमय. हे सगळं सांगून झाल्यावर शेवटी सांगितलं, पण हे बघ आई, हे सगळ्याच्या पलीकडे मी आहे, देव स्वतः. हे सगळं सोड, सांख्या वगैरे. भक्ती नुसतं प्रेम जर झाला, मन जर लागला, प्रेमात जर पडला, तर ते सगळ्याची काही आवश्यकता नाही. भूक जर मिटली तर मग तिखट आहे की नाही, मीठ आहे की नाही, मसाला आणि किती काय, भूकच मिटली, तृप्त झाला. तसं प्रेमाने भूक मिटते, तृप्ती येते. म्हणून बस भक्ती योगात रत होऊन जाणे. श्रीमद भागवतात सुरुवातीला येतात, भागवत पुराणात कपिल मुनीची हे त्याचा उल्लेख आहे, ते संख्याशास्त्राचं, सांख्यशास्त्राचं, म्हणून मग पुढे निघून जातात कपिल मुनी. आता अजूनही आहे ते चिरंजीवीपैकी एक आहे कपिल मुनी, गंगासागरमध्ये समाधी लावून. ईश्वरी अवतार, अंश अवतार समझे, अंश अवतार. त्या गुणों की संख्या करने वाले शास्त्र में, त्या शास्त्रामध्ये म्हणून तो सांगतात, हे 3 प्रकारचे सांगितले आहे. उसको तू मुझसे भली भांति सुन, हे श्रीकृष्ण म्हणतोय 20व्या श्लोकात. सर्वभूतेषु येन एकम भावम अव्यय ईक्षते, अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. जैसे ज्ञान से मनुष्य पृथक पृथक सब भूतों में एक अविनाशी परमात्मा भाव को विभाग रहित समभाव से स्थित देखता है, उस ज्ञान को तू सात्विक जान. सर्वभूतेषु येन एकम, निरनिराळे आकार धारण केलेले, मासोळी, कुत्र्याचं पिल्लू, मांजरीचं पिल्लू, पक्षी, वृक्ष, स्त्री, पुरुष, भिकारी, राजा, कुठल्याही स्वरूपामध्ये, येन सर्व भूतेश, निरनिराळे जे आकार आहेत, येन एकम, जी एक बघू शकते, या सगळ्यांमध्ये. जसं सिनेमा सुरू झाला, शोले सुरू झाला, मग ठाकुर आला आणि गब्बर सिंग आला आणि के रे खालिया, कितने आदमी थे, कालिया आला, 3 आदमी थे हुजूर, ये 5 थे. मग बसंती आली आणि मग तिची घोडी आली आणि मग अजून निरनिराळे धर्म, वीरू, सगळे ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, हे चालू आहे सगळं. आसरानी, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी के मेरे पीछे आओ. तर मुखरी टालवाला हे सतत येऊन राहिले, इकडून चालले, इकडून येऊन राहिले, निरनिराळे आकार. हा लंबू आहे, अमिताभ बच्चन, हा थोडा सुदृढ आहे, धर्मेंद्र हा असा आहे, तो तसा आहे, याचे हात तुटलेले दिसतात आहे. सतत येऊन राहिले, जाऊन राहिले, निरनिराळे वेगळे, कम्प्लिटली वेगळे दिसतात आहे. आवाज वेगळा आहे, चरित्र वेगळं आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, आता खूप महागुंड आहे, हा बिचारा आहे, याच्यावर अन्याय होत आहे, हा अन्याय करतो आहे. आणि ही स्त्री आहे, हिचा आवाज गोड आहे आणि ही अशी बडबड करते, ही एकदम चुप बसते आहे, जया बद्रीचं काही एक शब्दी नाही बोलत आहे, हा वाजवतो आहे. हे इतकं मन याच्यामध्ये सिनेमा निर्माण झाला पूर्ण वेळ. सिनेमा संपल्यावर काय झालं, सिनेमा सुरू व्हायच्या आधी काय होता, एक सलग अखंड पडदा होता. आणि सिनेमा संपल्यानंतर काय झालं, सगळे निघून गेले. पुन्हा तो तसाच्या तसा साक्षी ज्यो का त्यों, एक अखंड पडदा जसाच्या तसा होता. मग हे सगळं ड्रामा काय दिसत होता, ते इम्पोज्ड होतं त्याच्यावर, रिफ्लेक्टेड होतं, थोड्या वेळासाठी प्रोजेक्टेड होता. कोणाला तरी प्रोजेक्ट करावं लागत होतं मागून, कोणीतरी बसला होता प्रकाश टाकून, रील घुमत होती त्याची, कोणाला तरी ते आधी बनवावा लागला होता, तेव्हा ते थोड्या वेळासाठी दिसत होतं. पूर्ण वेळ कसं नाही राहू शकलं, पूर्ण वेळ नाही राहते, नष्ट प्राय नष्टायमानच आहे ते.
सुरुवात झाली तेव्हापासून ठरलं होतं संपणार. हे सगळे वैदिक सिद्धांत आहेत आता जे बोललो मी ते. ही जी सुरुवात झाली ते संपणारच. कोणाशी नातं जोडलं, कोणाशी संबंध जोडले, कोणी देह धारण केला, कोणी घर बनवलं, कोणी पंतप्रधान झाला, कोणी राजा झाला, कोणाची की स्टेट प्रॉपर्टी झाली, कोणाला रोग आला, कोणाला खूप मोठं कार्य झालं. जे काय सुरुवात झालं ते संपणारच. जगत नाव आहे. ज म्हणजे जन्म, गत म्हणजे गेला. इतकं इतक्या एका शब्दात स्पष्ट झालं. जन्मला तर जाणार. गत म्हणजे गती. खतम. जन्म खतम, जन्म खतम, जन्म खतम. जगत म्हणजे जगात जर आहे तर ज जन्म, ग जाणं, गमन. जगात जर आहे आपण तर म्हणजे जगत जीत है, और जो हुआ वो खत्म होने वाला, उसको जीत के क्या जीता। इह एव तैर्जित सर्गे ये शाम साम्य स्थितम मन। चौथ्या अध्यायात येतात. पाचव्या, निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणि ते स्थित। खरा जगज्जीत तो आहे, अर्जुन कृष्ण म्हणतो, ज्ञान कर्म संन्यास योगात. इह एव, इथलं इथे जिंकलं सगळं खरोखर आत्ता. अब्बी जगज्जीत सर्गित म्हणजे एक आहे, जन आजपर्यंत जे काही क्रिएटेड आहे. इह एव तैर्जितम सर्गे, कोण, ये शाम ज्याचा, साम्य स्थितम मन, सगळ्या परिस्थितींमध्ये मन ज्याचं शांत राहू शकलं, समतेमध्ये. पडदा जसा तसा राहिला. जसं प्रोजेक्शन आले गेले, त्याचे शोले इतके दिवस चालला, त्याच्यानंतर बॉबी लागला, त्याच्यानंतर कोणी इंग्लिश सिनेमा लावला, कोणी तेलुगू सिनेमा लावला. हे आले गेले, कोणतं कशात गाणं, कोणतं धमाधम, कोणी ट्रॅजेडी, कोणी कॉमेडी, जे काय हे येत गेले. तो जसा तसा राहिला. येशाम साम्ये स्थितम मन, कारण निर्दोषम हि समम ब्रह्म, कारण ईश्वराचा स्वभाव, ब्रह्म स्वभाव निर्दोष आहे, स्वच्छ आहे, शुभ्र आहे. तस्मात ब्राह्मण इथे स्थित, तिचे तादात्म्य झालं, मिळता जुळता ज्याचा स्वभाव झाला, जिचा तसा स्वभाव झाला, तिथे ऑलरेडी जिंकून घेतलं सगळं. अजून काही नकोच आहे, जिला अजून काही नको आहे, ती महाराणी. चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. ते नाही तर मग तुकडे तुकडे तुकडे, या श्लोकात जसे सांगितले होते की सर्व भूतेषु येन एकम. ती याच्यानंतरच्या दुसऱ्या श्लोकात आहे, भाव अव्ययम ईक्षते, म्हणजे पूर्ण सतत सलग एक परमात्मा बघू शकते. हे वरवरचं दिसत आहे, सगळे रूप वेगळे दिसत आहे, लाटा दिसतात आहे समुद्रात. अरे एवढी लंबी लाट, एवढी छोटी लाट, मोठी लाट, ही फुटली लाट, दगडावर आपटली, ही तुटली, ही एवढी वाढली, ही तुकडे पडली. या सगळ्यातून जे जल ज्याला दिसते आहे, पाणी दिसते, एक सलग लाटा नाही आहे, पाणीच आहे नुसतं. आता समुद्र दिसतं पूर्ण लाटातून. तिच्यासाठी काही चिंता नाही आहे, लाट बनव तुटो. अविभक्तम विभक्तेषु, तू खंड खंड मध्ये अखंड दर्शन तिचं होतं, तुकड्या तुकड्यांमध्ये जे अतूट आहे दिसतं. तद ज्ञानम विद्य सात्विकम, ते ज्ञान सात्विक आहे. सात्विक म्हणजे चांगला, ईश्वराच्या जवळ नेणारा, शांत करणारा, प्रकाश देणारा, समाधानात स्थित करणारा, त्याला सात्विक म्हणतो. सात्विक भोजन, सात्विक स्वभाव, सात्विक वातावरण, सात्विक लोक. सत्व म्हणजे एसेन्स, मेन सबस्टन्स, मुख्य त्यातलं जे प्युरिटी, कशात जे सत्व जे आहे, म्हणजे एक एक चौथा रसवंतीतून ऊसाचा रस काढून पुन्हा त्याला डबल करून आणि अजून त्याची 4 फोल्ड करून पुन्हा खूप दम लावून काढला सगळा, त्यात लिंबू अद्रक टाकून, आणि मग उरलेलं की ते गाई समोर टाकून दिलं, गध्यासमोर टाकून दिलं, तर जाळायला टाकून दिलं. किंवा याच्यातलं सत्व निघून गेलाय, यात काही सत्व नाही राहिलं आता. तर गन्ना, शुगर केन, याच्यात ऊसातलं सत्व काय, गोडी, गोडवा, साखर, ते निघून गेलं. हे तर नुसतं चौथा आहे आता. बोर असं तसं खाऊन खाऊन बाकी फेकून दिलं, काय सत्व सगळं घेऊन घेतलं.
ज्याच्यात सत्व आहे, ज्याला अर्थ आहे, ज्यांनी पोषण होईल, जे शोषण नाही होणार, त्याला सत्व म्हणतात. त्यात शांती आहे, त्यात आनंद आहे, त्यात प्रेम आहे, त्यात समाधान आहे. तर सात्विक ज्ञान ते आहे जे हे सगळे बनणारे उठणारे ह्या लाटा पडणार होणार, पण यातलं जे पाणी आहे ते तसंचे तसं राहणार. हे वृक्ष, मासोळी, पंछी, कुत्रा, मांजर, स्त्री, पुरुष दिसतात आहे, हे बनले आता खूप सुंदर आहे, म्हातारे होणार, सुरकत्या येणार, जाळून देणार, मरून जाणार. यातलं परमात्मा जसं आहे तसं ध्यान तो मी आहे. ही जी भावना म्हणजे माझ्यातही आहे. फक्त दुसऱ्यांमध्ये तसं नाही, माझ्यातही आहे. फक्त माझ्यात आहे असंही नाही, दुसऱ्यांमध्ये आहे. माझ्यात वेगळं आहे, त्यांच्यात वेगळं असंही नाही. एक सलगच्या सलग आहे. जो सूर्यप्रकाश मिळाला तो सगळ्यांना तसाच मिळाला. एक दिवा लावला अंधारात रात्री घरी आल्यावर ना, त्यांना पूर्ण खोलीवर प्रकाश झाला. तो एक सलग सगळ्यांना तसाच्या तसा कन्सिस्टंट प्रकाश मिळाला. खटकन बटन ऑन केले आणि लाईट ऑन झाला, तो प्रकाश सेम सगळ्यांना होमोजिनी सगळ्यांच्या डोळ्यांपर्यंत तो तिची ज्योती पोहोचली. तसं ज्याच्या लक्षात येतं की हे जग निर्माण करून ठेवलं, उभं ठेवलेला परमात्मा आत्मरूपाने सगळ्यांमध्ये एकच आहे, सेम आहे, ते सात्विक ज्ञान. पण पृथक्त्वेन तु यद् ज्ञानम, 21वा श्लोक, नाना भावान पृथक विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु यज्ञानम तज्ञानम विद्धि राजसम। किंतु जो ज्ञान अर्थात जिस ज्ञान के द्वारा मनुष्य संपूर्ण भूतों में भिन्न भिन्न प्रकार के नाना भावों को अलग अलग जानता है, उस ज्ञान को तू राजसिक जान। राजसिक म्हणजे सम्मिश्रण, मिक्स्ड, अडल्ट्रेटेड, कंटॅमिनेटेड, भेसळ. तांदूळ आहे आणि खडे आहे, नुसतेच खडे नाही, नुसतेच तांदूळ नाही, खाल्ले जाऊ शकतात, पण मेहनत करावं लागेल. पहिले खडे बाजूला करावं लागतील. सात्विक नुसता तांदूळ आणला असता मेहनत कमी, पोषण जास्ती. राजसिक आणला जसा तर अजून काम करावं लागेल, अजून मिळवावं लागेल, अजून मेहनत करावं लागेल, अजून खडे खडे काढून टाकावं लागतील. जसं उदाहरण द्यायचं झालं तर राजसिक म्हणजे थोडं हे आहे, थोडं ते आहे, मिक्स्ड आहे, असंही आहे आणि तसंही आहे. सात्विक मध्ये प्युअर फक्त असं आहे जे शुद्ध सत्व आहे ते. तर राजसिक दृष्टी ज्यांची आहे, थोडं काही पाहून घेतला, थोडं काही खाऊन घेतला, थोडं कुठे घुमून घेतला, थोडं काही विकत घेऊन घेतला, थोडं काही दिलं, थोड्या गप्पा ठोकल्या, थोडं इकडे गेलं, थोडं तिकडे गेलं, असं आणि तसं आणि तसं आणि तसं घुमते चलता पुरजा डामर की नाही, डामर 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 जीवन सुरू आहे. ते राजसिक. स्थैर्य नाही आहे तिथे, शांती नाही आहे, अशांती प्रधान आहे, अस्थिर आहे, असमाधानी आहे, असंतोषी जीवन आहे. राजसिक व्यक्ती प्रवृत्ती असंतोषी, असमाधानी, अपर्याप्त आहे. अजून नाही, इनफ नाही, काहीतरी मिसिंग आहे, अजून पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, सतत धावणारी दृष्टी आहे. हे असं तसं. त्यात श्रम खूप आहे, विश्राम नाही आहे, थकवा नाही, थकवा खूप आहे, विश्रांती नाही आहे. आणि शेवटी दुःखात अंत होतो. या अध्यायात आहे, याच्या आधी 17व्या अध्यायात होता राजसिकतेचा अंत. दुःख मित्येव, दुःखातच अंत होतो राजसिक प्रवृत्तीचा. पक्क सांगितलं, ज्यांनी बनवली सृष्टी त्यांनी सांगितलं, राजसिक प्रवृत्तीचा अंत दुःखातच होतो. शेवटच्या क्षणी त्यांना दुःख होतं. राजसिक प्रवृत्ती बोलू नाही शकत, शेवटच्या क्षणी शेवटचं जाणारा ऐकण्याचा जी शक्ती आहे ती शेवटची जाणार. त्याच्या आधी दिसण्याची, बोलण्याची, चखण्याची, स्पर्श करण्याची हे शक्ती हळूहळू चालत जातात. तेव्हा बोलू नाही शकत, डोळ्यातून दाखवू नाही शकत, कारण डोळे उघडे होऊन मेलं तर लक्षात येतं दिनहीन. पण राजसिक प्रवृत्तीचे शेवटचे क्षण, शेवटची आठवण, शेवटचे अतृप्तीमध्ये आणि इच्छामध्ये होते, दुःखात अंत होतो. अरे हे राहून गेलं, हे असं व्हायला होतं, ते नाही झालं, ते करायला होता, आणि मग झालं फक्त पुन्हा दुसरा जन्म तिथून चालू ते मिळवण्यासाठी. म्हणजे आता जे सुरुवातीला सांगितलं, ध्यानात सांगितलं आजच्या, आणि या सत्राच्या सुरुवातीला की एकादशीचा दिवस आहे आजचा. 5-5-5 जर चंद्राचे 15 दिवस जे असतात त्याचे भाग केले तर पहिला भाग निघून गेला, दुसरा भाग निघून गेला, आता तिसरा भाग सुरू झाला, 11, 12, 13, 14, 15, मग अमावास्या.
आता इथून निपटणं गुंडाळणं आटोपणाची व्यवस्था, नाही तर मग राजसिक पुन्हा तेच पुनरपि जन्म पुनरपि म्हणून पुनश्च हरिओम. तिथे म्हटलं की सर्व भूतेषु पृथक्त्वेन तू यज्ञान, पृथक म्हणजे निर्णय, तुकडे तुकडे, खंड खंड. पृथ्वी म्हणतो पृथ्वीराजांनी खोदली होती, पहिले कुदळ मारली होती. भागवतात येतात पृथ्वीराजा विष्णूचा अंश अवतार, तिथून त्या कुळात जन्मलेली पृथा म्हणजे कुंती, जिचा पुत्र पार्थ, अर्जुन, ते सगळे पासून येतात. तर त्यांनी कोदळ मारली, त्याच्यात तिथे खंड तुकडा झाला. त्या पृथ्वीवर खंड खंड आहे, तुकडे तुकडे आहेत, 5 5 इतके कॉन्टिनेंट्स आहे, इतके समुद्र आहे. तर ते पृथक म्हणजे तुकडा झालेला. पृथक्त्वेन तू, तू म्हणजे बट किंतु परंतु, जे तू म्हणजे बट, पृथक्त्वेन तू यद ज्ञानम, that way, that understanding, that cognition through which नाना भावान पृथक विधान, निरनिराळ्या प्रकारचे दुसरं दुसरं दिसतं, मल्टिप्लिसिटी दिसते, युनाइटिव्ह नाही आहे, मल्टिप्लाइंग ज्यांची दृष्टी आहे. वेत्ती सर्वेषु भूतेषु, सगळ्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या तुकडे आत्मा आहे असं तर वाटतं, पण याच्यात वेगळा आत्मा आहे, इच्छात वेगळा आत्मा आहे. तेरी आत्मा, मेरी आत्मा, उसकी आत्मा, उनकी आत्मा, सबकी आत्मा, अलग अलग आत्मा, असं ज्याला वाटतं. जेव्हा की सत्य काय, एकच सलग आत्मा, एकच पडद्यावर. गब्बर सिंग स्वतःचा पडदा घेऊन नाही आला, आणि धारामन वीरून बसंती आपले आपले पर्दे घेऊन नहीं आले, आणि ठाकुर ने अपना पर्दा लाया, वो टंग रहा है सब बिना हाथ का. ऐसा नहीं है, पर्दा सबका लिए एक ही है, उस पे वो आ रहे जा रहे, आ रहे जा रहे असा. पण ज्याला वाटते की जे आपलं आपलं घेऊन आलाय तुकडा तुकडा तुकडा, एवढं तर कळलं की अरे याच्या मागे पडदा आहे. म्हणजे अक्कल थोडी तर आहे, एकदमच तामसिक नाही झाले, एकदमच अंधकारात नाही आहे. पण असं वाटतं की प्रत्येकाजवळ आपला आपला आहे. जसं सूर्याचा प्रकाश आला, एकच सूर्य आहे. आता खिडकीच्या बाहेर पाहिलं, इथे दिवस आहे, तर सगळीकडे सलग एकत्र सूर्यप्रकाश आहे. तो कन्सिस्टंट आहे, होमोजिनियस आहे, कनेक्टेड आहे, वन आहे, एक आहे सूर्यप्रकाश. पण असं वाटतं की याच्यावर सूर्याचा हा तुकडा पडला, त्याच्यावर सूर्याचा तो तुकडा पडला, ह्याचा हा सूर्य त्याचा तो. हे जसं जेव्हा वृत्ती होती की लाटांमध्ये सगळा सर्वदूर एक समुद्र आहे, आपण म्हणतो की नाही, हा ही लाट हा समुद्र आहे, ती लाट तो समुद्र आहे. सोनं न दिसणं, की नाकातलंच दिसतंय, कानातलं दिसतंय, बांगडीत दिसतंय, हातातलं पण त्यानं सोनं नाही दिसत आहे. ज्वेलरी वेगळी वेगळी दिसते, लक्ष तिथे नाही. थोडक्यात म्हणजे लक्ष त्यात जे एक जे आहे तिथे नाही आहे, अनेक जे आहे तिथे लक्ष आहे. अखंडकडे ध्यान नाही आहे, खंड खंडकडे ध्यान आहे. असं जे असतं तद ज्ञानम विद्धी राजसम, ते राजसिक ज्ञान आहे. अजून एक श्लोक करू आज आणि मग थांबवाचा. त्याच्यात नुकसान काय, राजसिक वृत्तीमध्ये खंड दिसतंय म्हणजे तुकडा दिसतंय म्हणजे अपूर्ण दिसतंय, म्हणजे इनॲडेक्वेट दिसतंय, म्हणजे कमी दिसतंय, पूर्ण नाही वाटत आहे. मग साहजिक काय, नेचुरल वृत्ति क्या है, अरे यार और चाहिए था, ये पूरा नहीं है, इनके पास ज्यादा है, यांचे जो मोठं दिसून आला, आपला जो कमी आहे. हे जास्ती सुंदर दिसते आहे, आणि माझा रंग असा आहे, माझं नाक असं आहे, तसं नाही. काय झालं, तुकडा दिसला, वेगळी दिसली आपल्यापेक्षा, और ये ज्यादा बलवान है, इनका बड़ी पोस्ट है, इनका घर बड़ा है, मकान, यांच्याजवळ ही गाडी आहे, माझ्याजवळ ही आहे. तर काहीतरी कारण लक्षात आलं, तुकडा मी वेगळा आहे, तो तुकडा वेगळा आहे. तो चलो फिर धमाधम लगे रहो, भिड़ जाओ, और मेहनत करो, दूसरा जॉब करो, तीसरा जॉब करो, पटाओ, लाचलुचपत खाऊन, पैसा करप्शन करून, पटाव पटाव करून, जे धंदे करताय ते करून करो. काय, कारण की माझ्यापेक्षा मोठा तुकडा दिसतात तिकडे, मला मोठा तुकडा आहे, मेरे बड़ा मंत्री बनना है, मला पंतप्रधान व्हायचं आहे, माझी पार्टी, मेरे बच्चे, अपना गाव, हमारे गाव को चमकाना है, आमचा धर्म. सगळे कुठपर्यंत पोहोचते हे अज्ञान, बेवकुफी. हम आपल्या धर्माचं झालं पाहिजे, मग आपला देश, सगळे तुकडे. हा तुकडा अजून मोठा तुकडा, मोठा तुकडा, मोठा तुकडा, पण तुकडाच आहे. खंड 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 खंड, अखंड आहे. सगळे सगळे देश एकच. तिथे लाईन आपण इमॅजिनरी लाईन काढली आहे, काल्पनिक लाईन आखली की इकडचा तुझा देश, इकडचा माझा देश,
पृथ्वी जन्मली टपकली ते असे आखून नव्हते आला नकाशा तसा. मग बाळ जन्मते तेव्हा ते डोक्यात काही मसाला नसतो, हे आम्ही मुसलमान आहे आणि मी हिंदू आहे, काही हळूहळू सांगितलं जाते, ऐका ठीक आहे, मानून घेतला. मग तिकडे अक्कल गेली. ते हे राजसिकतेमध्ये अपूर्णत्व आहे, इनकम्प्लीट ची भावना आहे. कम्प्लिशन साठी सतत काहीतरी सर्च आहे, शोध सुरू आहे. व्हॉट इज इट, व्हॉट एम आय मिसिंग, का बरं मला असं वाटतंय. ते कस्तुरी मृगीसारखे धावणं सुरू आहे, कुठे आहे कुठे आहे, काय आहे, अशात आहे त्याच्यात आहे, असं असेल तसं आहे. हे विसरूनच गेलं, अरे म्हणजे स्वतःमध्ये आहे, मीच आहे. हम्म. म्हणून राजसिकला सात्विक पेक्षा कमी लेखल्या गेला आहे, निम्न दर्जाचा, निकृष्ट. आणि शेवटचा आजचा तामसिक काय, यत् कृत्स्न वेद अस्मिन् कार्ये सक्त हेतुकम् अतत्वार्थवदल्पम च तत्तामसमुदारतम। परंतु जो ज्ञान एक कार्यरूप शरीर में ही संपूर्ण के सदृश आसक्त है, तथा जो बिना युक्ति वाला तात्विक अर्थ से रहित और तुच्छ है, वह तामस कहा गया है। तामस म्हणजे एकदमच गया बीता घिनौना, हिरियस, अंधकार, लोवेस्ट ग्रेड, कचरा। ये ठीक है, लोहा जी आहे, लोहा लोहा लक्कड जुना पुराना प्लास्टिकची चप्पल जूता वाला यून चपला आहे, प्लास्टिक आहे, लोहा, पण त्याचा भाव काय चवन्नी अठ्ठवन्नी में बेचा गया, कारण कामाचा नाही आहे। लोहा तो है, लक्कड़ तो है, जुना पुराना है, ठीक है, प्लास्टिक की चप्पल जूता है, तो कुछ तो पैसे देने चाहिए ना। इतना सस्ते में नहीं, नहीं, इसका काम कुछ नहीं है, काम का नहीं है लेकिन काम का नहीं है। हाँ, प्लास्टिक है, लोहा है, लक्कड़ है, जूता है, सब है, बराबर है। ये भी जूता है, वो भी जूता है, ये बाटा का जूता है, ये तो 2,000 रुपये का लाया, इसको तुम 2 रुपये भी नहीं दे रहे हैं। ये भी चमड़ा है, वो भी चमड़ा है। हाँ है, लेकिन ये काम का है, ये काम का नहीं है। तसा सात्विक, राजसिक, तामसिक। तामसिक म्हणजे आहे तर खरी, पण कामाचं नाही आहे, नाकारला नाही, तामसिक म्हणजे नाहीच आहे असं नाही, तेही आत्मस्वरूप आहे, पण ती स्वतःची गती दुर्गती अशी करून घेतली इतक्या अज्ञानाने। कसं, जो ज्ञान इस एक कार्यरूप शरीर में संपूर्ण किसे, बस एवढंच आहे आम्हाला। तामसिक वृत्ती काय झाली, मी जेवढा आहे तेवढाच आहे बस, बाकीच्यांकडे लक्षही नाही, विचार नाही, घेणं ते नाही, काही जस्ट अनअवेअर, स्वतःमध्येच कम्प्लिटली रॅप्ट अप, मी माझं 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 माझं, फक्त एवढंच आहे। ते तुमचं तुम्ही जाणं, आपला 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 आपला, त्याला काहीच कल्पना नाही की अरे बाबा, निदान राजसिक मध्ये काय आहे की हो आहे, आत्मा आहे, सगळ्यांमध्ये आत्मा आहे, जे शरीर दिसते आहे ना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी आहे अजून, सगळ्यांमध्ये आहे, पण तुकडे तुकडे, तुझा तुझा आत्मा आहे, माझा माझा आत्मा आहे, याची याचा आत्मा आहे, त्याची त्याची आत्मा आहे। मैं ये मोटी आत्मा है, ये महात्मा है, मेरे को भी महात्मा बनना है, क्या करना पड़ेगा, बहुत दान देना पड़ेगा, जितना दान दोगे उतना महात्मा बोलेंगे लोग। चलो अपन इतना दान दे देते हैं, ये बड़ा बोला सोने का कलश बना दिया, क्यों, क्योंकि वो मेरे से बड़े महात्मा है, मेरे को उनसे बड़ा महात्मा होना है। असं वेगवेगळं दिसत होतं, पण आत्मा दिसत होता, काळ वाटत होता। इथे तर काही तसं तेवढं काहीच नाही, बस मी जे आहे, जैसा आहे, जेवढा आहे तेवढा आहे, शरीर माझा, शारीरिक बुद्धी ज्याची, ते तामसिक समजलं गेलं आहे। बस फक्त स्वतःला शरीर समजलं आणि एकदम ऍब्सोल्यूट रबेश ट्रॅश स्वतःला बनवून घेतलं, पण किती दिवस टिकेल शरीर, तसं 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 राहत नाही, जळून मुठीवर राख उडून जाते, हे जे शरीराला स्वतः मानलाय त्या आत्म्याची जर ओळखच नाही आहे तर, म्हणून त्याला म्हटलं एकदमच थर्ड क्लास, ये शरीर में ही संपूर्ण के सदृश आ सकते हैं, शरीरालाच मानून घेतला, बिना युक्ति वाला, तात्विक अर्थ से रहित, अतत्वार्थ वदल्पांच्या, विशेष काही लॉजिक नसतं त्यांच्या, खूप काही थॉटफुल नाही, खूप विचार नाही केलाय, ध्यानाचा तर प्रश्न नाही, विचारही नाही केलाय, काही खूप समजून नाही घेतलाय, डिटेलमध्ये थोडं शांत मन नाही करून घेतलंय की असं कसं, वारंवार जे विचार आले ते चिपकून दिलेले बघ, असं आहे तसं आहे तसं आहे, जे काय थोडंफार वाचून ऐकून कुठून तरी, जे काय स्वतःचा विचार करून, तामत समुदाय, समुदाय म्हणजे इकट्ठा केला, जमा, अजून तामसिकता जमा झाला, जिथे तामसिक वृत्ती तिथे आपोआप तामसिक
ते उकिरड्यावरच गधे येतात, मेलेल्या इथेच गिधड येतात. जे तामसिक आहे ते अजून तामसिक 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 जमा होते. राजसिकचे राजसिक दारूच्या अड्ड्यावर दारुडे जातात, जुवा खेळणं म्हणजे जुवारी जातात, स्टॉक मार्केटमध्ये पैसेवाले जातात. जिथे ते राजसिक प्रवृत्ती आहे तिथे तसे जातात. आणि हा मंदिरात भक्त जातात, सत्संग मंडपामध्ये सात्विक लोक जाऊन बसतात. ते सात्विकच्या तिथे सात्विक, इथे तीन चार लोक आले, आता व्हॉट्सअपवर दोन दोन तीनशे लोक ऐकतील, पण त्यावेळी वेळ काढून ते राजसिक थोडंफार प्रमाणात, पण सात्विक राजसिक. तर इथे म्हटलं की ते समुदाय येतात म्हणजे तिथे जमा व्हायला लागतं. अजून तर म्हणजे जिचे भांड्यावर मळ चढला ते साफ नाही केलं तर अजून मळ चढतं, अजून मळ चढते, अजून मळ चढते. मग साऱ्याने घासून घासून काढावं लागते, कारण साबणाने नाही निघत, इतका मळ जमा होऊन गेलेला आहे. जर स्वच्छ भांडे ठेवण्याची वृत्ती असली तर स्वच्छ रोज दिसतात. तसं सिंपल लॉजिक आहे. जिथे आपलं मन सतत सतत जाईल तिथेच तेच 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 ते जमा होत जाईल. जसं म्हणून हे सावधान करणारा 18वा अध्याय संपायला आले भगवद्गीता. पोथी आता गुंडाळणार आहे कृष्ण, युद्ध करचाल भीड म्हणणार आहे. आता म्हणून शेवटचं सार सार सांगितलं आहे या अध्यायामध्ये, या गीतेमध्ये. सगळं लॉजिकल आहे, सगळं सेन्सिबल आहे, सगळं सिंपल आहे. सो इथे आजचा अध्याय थांबवू. पुन्हा एकदा एक 5 मिनिटं ध्यान करू. बरेच दिवसात शेवटचं ध्यान नाही झालं ते, आणि मला असं वाटतं की जे सुरुवातीला ध्यान झालं ते असं मला वाटलं की नीट लक्ष असेल नसेल, तर लेट्स जस्ट डू दॅट अगेन. आणि मग रेकॉर्डिंग